तर आपण बघतोय जरांगे पाटील आता अंतरवली सराटीकडे निघालेले आहेत, कारण त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा तर जरांगे आणि जरांगेंचं कुटुंब आपण बघतोय सध्या संवाद सुरू आहे। दत्ता कनवडे माझे सहकारी आपल्या सोबत जोडले गेले। दत्ता, आपण बघतोय आरक्षणाचा लढा जिंकल्यानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत, त्यांचं कुटुंब देखील त्यांना बघतंय। तर जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत आणि यावेळेला हा लढा जिंकल्यानंतर त्यांचं कुटुंब हे देखील TV9 च्या माध्यमातून त्यांचा हा सगळा लढा बघताय। जरांगे पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पाटील साहेब, तुमच्या लढ्याला सगळ्यात आधी यश मिळालेलं आहे, पहिली तुमची प्रतिक्रिया? माझ्या लढ्याला नाही, माझ्या मराठा समाजाच्या लढ्याला हे यश मिळालेलं। खूप ताकदीनं माझा मराठा समाज एकत्र झाला आणि आमचा खूप दशकानंतर हा लढा यशस्वी झालेला आहे। आणि समाजाचं स्वप्न होतं की आपल्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच समाजासाठी पूर्ण मोठं यश आहे। जवळपास 4.5 महिन्यांचा तुमचा स्वतःचा हा सगळा संघर्ष आणि या सगळ्या 4-4.5 महिन्यामध्ये तुम्ही आपल्या घरी सुद्धा गेलेला नाही आहात। आमच्या स्क्रीनवर आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी देखील आहेत, तुमचं संपूर्ण कुटुंब आपल्या TV9 वर या ठिकाणी आहे। तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता। आज तुम्हाला आपल्या कुटुंबाला काय सांगायचे? नाही, आता मी मुंबईकडून निघालोय। आता मी प्रथम अंतरवालीला जाणार आहे, कारण ज्या लढा उभा राहिला समाजाचा त्या गावात अगोदर जाणार, नंतर कुटुंबाकडे सुद्धा जाऊन येईल किंवा आता काय निर्णय होतो अंतरवालीत गेल्या त्या पद्धतीने होईल। सर जरांगे पाटील, किती महिन्यानंतर तुम्ही आता घरी जाणार आहात? आता 4.5-5 महिने झाले समाजाला कुटुंब मानलं आणि संघर्ष सुरू केला। माझ्या समाजाला माझं आता एकच आव्हान आहे की 57 लाख नोंदी मिळाल्या, 57 लाख मराठ्यांना आयुष्याची भाकरी मिळालेली आणि भाकरी मिळाल्यामुळं आता त्याच्या कुटुंबातल्याही परिवारानं सगळ्यांना ते प्रमाणपत्र घ्यावं, म्हणजे 2 कोटी माझ्या मराठ्यांचा फायदा झालेला आहे। आणि आपला महत्त्वाचा प्रश्न होता की ज्यांच्या नोंदी नाही मिळाल्या त्यांच्यासाठी आपल्याला राजपत्र काढणं, अध्यादेश काढणं आवश्यक होतं। त्याच्याशिवाय ज्यांच्या नोंदी मिळालेल्या नाही असे गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला पाहिजे। आणि काही केल्या 2 महिने, आम्ही 5 महिन्यापैकी 2 महिने नुसतं तेवढ्यासाठी संघर्ष केला। काही केल्या सरकार काय ते होऊ देत नव्हतं, हो म्हणून हो म्हणायचं नाही, करत नसायचं। शेवटी मुंबईकडं माझा करोडाच्या संख्येनं मराठा समाज निघाला आणि ताकदीनं मराठी मुंबईत घुसले करोडाच्या संख्येनं। मग मात्र सरकारनं त्याच दिवशी तो काढला आणि आज माझ्या समाजाचा विजय झालेला आहे। हा विजय माझ्या मराठा समाजाचा आहे, नावाचा नाही ना कोणाचा। जरांगे पाटील, लढा कोणताही असो त्यामध्ये समाजाची साथ तर मिळालीच, मात्र सगळ्यात महत्त्वाची साथ होती ती तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या पत्नीची देखील। तर तुमच्या पत्नी देखील आमच्या या स्क्रीनवर आहेत, त्याही तुम्हाला ऐकतायत, तर तुम्ही थेट त्यांच्याशीही बोलू शकता। आज तुम्हाला तुमच्या पत्नीला काय सांगायचंय? तुमच्या अर्धांगिनी आहेत त्या, ज्यांनी या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या पाठीशी त्या ठामपणे उभ्या राहिल्या। आता सगळेच आईवडिलांपासून सगळेच मुलं ते सगळेच या लढ्यात ठामपणानं ताकदीनं उभा राहिले। शेवटी माझा असो किंवा माझ्या कुटुंबाचा असो, हा संघर्ष समाजासाठी होता, आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा संघर्ष नाही आहे। त्यामुळे समाज शेवटी मोठा आहे आणि समाजासाठी आपण
त्या केला पाहिजे आणि आपल्या कुटुंबासुद्धा केला पाहिजे, तरच आपल्या गोरगरीब मराठ्याचे लेकरं मोठे होतील आणि तो संघर्ष आपण शेवटपर्यंत कडेला लावला. ताई, तुम्ही ऐकताय का? जरांगे पाटील आपल्या सोबत आहे तिकडे. तुम्ही त्यांचं म्हणणं देखील ऐकलं असेल. तुम्हाला आज काही बोलायचंय त्यांच्याशी? त्यांना काय सांगायचंय? कसा आनंद व्यक्त करताय तुम्ही? पण त्यांच्याकडे जाणार आहोत. संपूर्ण कुटुंब आपल्या सोबत आहे. म्हणजे जरांगे पाटील यांच्या पत्नी आहेत, दोन्ही मुलं आहेत, त्यांचे वडील आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. आज सगळ्यांना हा आनंद झालेला आहे. सगळेजण वाट पाहत आहेत की जरांगे पाटील घरी कधी येतात आणि आपण त्यांचं जल्लोषात स्वागत कसं करतो. जरांगेजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. एक सर्वसामान्य माणूस ते आज मराठा समाजाचा हिरो, अशी आज प्रतिमा तुमची झालेली आहे या ठिकाणी. आजपर्यंत मराठा समाजासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी खूप मोठा लढा उभा राहिला. मात्र उपोषणाची काय ताकद आहे आणि जर आपण इमानदार असलो तर आपण त्या लक्ष्यापर्यंत कसे पोहोचतो हे तुम्ही दाखवून दिलं. नाही, मी कधी समाजाचं काम करत असताना मी कधी विकलो नाही ताई. आणि माझी तशी इच्छा पण नव्हती. समाज हा खूप दशकांपासून एक होत नव्हता. सगळ्यात मोठा तो आनंद आहे आणि या लढ्याचा सगळ्यात मोठा विजय तिथं झाला की माझा मराठा समाज कधी एक होत नव्हता, तो एक झाला. याच्यात लगेच समाज एक झाल्यामुळे दुसरे यश पदरात असं पडलं की 57 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि त्याच्या परिवाराला आता द्यायला सुरुवात केली. तर 5-5 लोकांना जरी मिळाले खूप म्हणजे खूप आनंद होतोय मला की पप्पांनी जे बोलले ते पप्पांनी करून दाखवलं. जे पप्पा 29 ऑगस्टला बोलले होते ते करून दाखवलं. खूपच म्हणजे आनंद होतोय की आरक्षण भेटल्याबद्दल. जरांगेजी, तुमची मला मुलगी म्हणजे या इतका ठिकाणी आनंद बोलते, आहे तिची प्रतिक्रिया आहे की जे आतापर्यंत कुणीच करू शकलं नाही ते पप्पांनी करून दाखवलं. पप्पांना एकच अशी विनंती की पप्पा तुम्ही लवकरात घरी या. जे तुम्ही बोलून दाखवलं ते तुम्ही करूनही दाखवलं. फक्त आता तुम्ही लवकर घरी या. जरांगेजी, तुमची मुलगी या ठिकाणी बोलते आणि तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर घरी या म्हणून. तुम्ही ऐकलं तिचं म्हणणं? नाही, मी ऐकलं, परंतु मला घरी नाही येत येतात. कारण ज्यावेळेस आपण समाजाला दैवत मानतो, समाजाला कुटुंब मानतो, त्या ठिकाणावरती आंदोलन उभं आहे, या ठिकाणी आपलं जाणं अगोदर कर्तव्य असतं. त्यामुळं आपण काही झालं तरी दैवत हे आणि मायबाप हे समाजाचे लेकरं मोठे झालेत, त्या ठिकाणाहून आपण अगोदर माथा टेकणं आपलं कर्तव्य आहे आणि समाजापुढं त्या ठिकाणाहून नतमस्तक होणं गरजेचं आहे. नंतरच आपल्याला आपल्या कुटुंबाकडे वेळ देता येतो. कारण शेवटी समाज हा समाज आणि समाजाचे लेकरं खूप यातना सहन करत होते. आज त्यांना खूप मोठा न्याय मिळाला. मराठ्यांनी ताकदीनं धडक मारली. मला एका गोष्टीचा आनंद होतोय की आता मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण खूप काय मिळालं आहे. तर समाजाच्या पोरांना खूप शिकून आता मोठं व्हावं आपलं स्वप्नच होतं की आपला वेळेप्रसंगी जीव सुद्धा द्यायची या समाजासाठी आपली तयारी. जरांगेजी, या सगळ्या लढ्यामध्ये तुमचा सगळ्यात महत्त्वाचा ठरला तो संयम आणि तुम्ही या ठिकाणी भाऊक झाल्यासारखं सुद्धा आम्हाला दिसतं. तर
तुमच्या मुलीकडे मी थोडंसं जाते, कारण ती वडिलांची वाट बघते या ठिकाणी. मात्र त्या स्टेजवरचा किंवा तुमच्या मागच्या भाषणाच्या वेळेचा तिचा व्हिडिओ आम्ही पाहिला होता. त्यावेळेला तिला चक्करही आली होती तिथे. मात्र तरी सुद्धा पप्पा तुम्ही लढा असं तिने तुम्हाला म्हटलं होतं. तर तुमच्या मुलीशी मला बोलायचंय. तुम्हाला आवाज येतोय माझा? जरांगेजी, म्हणजे तुमचे वडील आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. तुम्ही जे बोलाल ते ऐकतायत ते, तर तुम्हाला काही बोलायचंय? जे ताई तुम्ही काही बोलणार आहात, तुम्हाला काही बोलायचंय? कसं वाटतंय तुम्हाला आता नेमकं? आता जरांगेजी एवढ्या विजयानंतर आता येणार आहेत, आज त्यांचा लढा इथे यशस्वी झालेला आहे. बोला बोला बोला. हॅलो, ठेवलंय. येतोय. हॅलो, हॅलो, तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज हो आला आता. बरं, कसं वाटतंय आज तुम्हाला? जरांगेजी एवढ्या मोठ्या विजयानंतर येत आहेत. आता आज खूप आनंद वाटतो की आज आरक्षण मिळालं त्यासाठी. बरं, कसं वाटतंय आज तुम्हाला? जरांगेजी एवढ्या मोठ्या विजयानंतर येत आहेत. खूप आनंद झाला, म्हणजे शब्दात व्यक्त करणार नाही इतका आनंद झाला. मुलांनाही असं वाटतं का की म्हणजे एवढं मोठं यश मिळेल असं एक काही वाटत होतं असं की एवढा मोठं यश किंवा आपले वडील आज एवढे मोठे होतील की जे समाजासाठी आरक्षण मिळवून आणतील असं वाटलं होतं? हो वाटलं होतं, कारण असं वाटतच होतं सरकार देईनच आरक्षण आणि सरकारने दिलं. मुलांनाही वाटत होतं लवकरात लवकर आरक्षण मिळावं म्हणून, ते आज मिळालं. ताई, जरांगे जे आमच्या सोबत आहेत इकडे, तर तुम्हाला त्यांना काही आणखी म्हणायचे किंवा सांगायचे, काही प्रश्न विचारायचे आहेत? नाही, त्यांना काही असं सांगायचं नाही. अगोदर ते आंतरवालीच्या ठिकाणी जाणार आहेत, तिथं गेल्यावर ते घरी येणार असले तरी चालेल. अगोदर ते समाजाचे, नंतरच आमचे. जरांगेजी, तुमचं कुटुंब आपल्याशी जोडलं गेलं इकडे, तुमचे वडील देखील आहेत, तर तुम्हाला त्यांच्याशी काही बोलायचे? आता इथून गेल्याच्या नंतर सगळ्यांशी चर्चा होणारच, परंतु आपण टीव्हीने दाखवले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आता शेवटी समाज तिथं जमणार आहे अंतरवालीला. त्यांच्या आशीर्वाद पुन्हा एकदा घेतल्याच्या नंतर अंतरवालीच्या लोकांचा, परिसरातले लोक आता अंतरवालीत आम्ही कधी पोहोचतोय माहीत नाही. गावागावात लोक अडवत आहेत गाड्या, त्यामुळे कधी जातो माहीत नाही. आता किती खूप वेळ झाला आम्ही निघालेलो, पण आणखीन 10 किलोमीटर 20 किलोमीटर सुद्धा आम्ही पोहोचत नाही आहे. इतक्या 4-4 घंट्यापासून 5-5 घंट्यापासून निघालेलं असताना पोहोचल्याच्या नंतर लोकांशी तिथं चर्चा करून पुढची दिशा ठरवून मग घराकडे गेल्याच्या नंतर सगळ्याशी संवाद साधणारच. काय असते, काम करत असताना आपण जर कुटुंबाच्या सानिध्यात गेलो किंवा कुटुंब आपल्याकडे आलं तर आपल्याला आपल्या ध्येयापासून माया उत्पन्न होऊन आपण ध्येयापासून थोडं विचलित होण्याची शक्यता असते. त्यामुळं कुठलंही काम करताना पूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एकदा जर घराच्या बाहेर पाय टाकला तर मावळे पुन्हा मागं वळून बघत नव्हते आणि मगच त्यांना ते यश प्राप्त होत होतं. आपण जर आंदोलन करताना किंवा एखादं मोठं समाजाचं कार्य हातात घेतलेलं असताना आपण जर कुटुंबाकडे मागं वळून बघितलं किंवा कुटुंबाच्या सुखात किंवा दुःखात सहभागी झालो किंवा आपल्याला कळालं तर आपण भावनिक होतो, आपण अंतर पडत असतं आपल्या ध्येयामध्ये.
म्हणून मी आंदोलनाच्या काळात कसलाच विचार करत नाही आणि समाजालाच एक परिवार मानून त्या कुटुंबाकडं त्या समाजाकडंच कुटुंब म्हणून बघून काम करतो. त्यामुळं आज हे समाजाच्या पदरात यश आहे आणि समाजही तेवढ्या ताकदीनं उभा राहिला. समाजाला ज्यावेळेस हाक मारली त्यावेळेस मायबापाच्या भूमिकेत समाज उभा राहिला. मला कधी बापाची, मुलाची, आईची आठवण, कुटुंबाची आठवण या समाजाने येऊ नाही दिली. मला मायेचा हात दिला, लेकराचा दर्जा या समाजाने दिला. कुठेही मला काही कसलीच कमी मायाची सुद्धा पडू दिली नाही, मला कसली उणीव भासू दिली नाही. त्यामुळे समाजाचं सुद्धा मी कायमचा ऋणी आणि या समाजाला जे बोललो होतो मी की मी जर काम करायला लागलो तर मेलो तरी मागं हटणार नाही, पण आरक्षणाचा गुलाल तुमच्या लेकरांच्या डोक्यावर टाकेन तेव्हा शांत बसल. तर तोही विश्वास मी समाजाला दिलेला सार्थक ठरवला आहे आणि आज समाजाचा एक महत्त्वाचा ज्यांच्या नोंदीनं त्यासाठी कायदा पारित झाला आहे. मराठवाड्यासाठी सुद्धा हैदराबादचे 2-3 गॅजेट घेण्याचं सरकारनं आता कबूल केले. महाराष्ट्रातल्या केसेसही आंतरवालीसह मागं घेण्याचाही सरकार मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिलेत. 1966 शासन निर्णय त्या मराठ्यांच्या एकजुटीमुळं आणि आपण कठोर भूमिका आपल्या स्वतःच्या कुटुंबाबद्दल घेतल्यामुळं ह्या गोष्टी कुठंतरी आज समाजाला बघायला मिळाल्या. नसता अर्धवट आंदोलन आणि अर्धवट विचार जर ठेवला असता किंवा माया उत्पन्न केली असती तर आज समाजाच्या पदरात हे पडलं नसतं आणि शेवटपर्यंत मी आहे, रग माझ्या अंगात तोपर्यंत मी लढणार आहे. परंतु आता काय की हे उपोषण खूप मोठे झालेले आहेत माझे, त्यामुळे माझं शरीरसुद्धा मला खूप काही असं पहिल्यासारखं साथ नाही देत. परंतु जितकं शक्य असेल तितक्या ताकदीनं मात्र मी या समाजासाठी शेवट जीव जरी द्यायची वेळ आली तरी पुढं सुद्धा मी लढत राहणार आहे. मराठा आरक्षणात ज्या काही अडचणी येत्या जे सगळे दुरावे उकडून फेकायचं काम मी माझ्या पद्धतीनं पुन्हा आंदोलन करून करणार आहे. परंतु समाजाला अडचणीत येऊ देणार नाही. समाज एकत्र आला. माझा मायबाप समाज खूप दशकानंतर एकत्र आला नव्हता. सगळ्यात जास्त मला स्वाभिमानाने गर्व होतो की माझा समाज मात्र करोडोत एकत्र आला आहे आणि या समाजात या मराठा जातीत मी जन्मलो. मला स्वाभिमान वाटतो की मी या जातीत जन्मलो आहे, कारण मला माझा समाज एकवटल्यामुळं मला माझ्या समाजाचा गर्व पण आहे आणि स्वाभिमानसुद्धा आहे की समाज एका अख्खेवरती करोडोच्या संख्येनं उभा राहिला आणि त्यांना शब्द दिला की तुमची ताकद मी वाया जाऊ देणार नाही, कारण समाजाने जो विश्वास टाकला तुम्ही आज सार्थक ठरवलं. आज मुंबईला जाताना काय हाल नाही झाले लोकांचे. पुढं रस्त्यावरती झोपायची वेळ आली, कधी अन्न मिळालं तर कधी पाणी मिळालं, कोणाला पांघरायला मिळालं तर मिळालं. मराठीचे पोरं मुंबईला गेलेले, एकानेही घरानं माझ्याकडे केलं पाटील आमचे हाल झाले. कोणाच्या गाड्या बंद पडल्या तर कुणाच्या सुरू राहिल्या, कोणाला गोळी मिळाली, कोणाला नाही मिळाली, कोणाला अन्न मिळालं नाही मिळालं. जरांगेजी, तुमच्या पत्नीला आणि मुलीला मला प्रश्न विचारायचे आता. जी एकही मागं हात जरांगेजी, तुमच्या मुलीला आणि पत्नीला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता म्हणालात की आता बरीच उपोषणं झालेली आहेत, तर आता जरांगेजी यांनी थोडासा आराम करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी असं वाटतं का ताई? पप्पांनी आता तब्येतीची काळजी घ्यावी, कारण पप्पांनी जे कधीही घडलं नाही ते पप्पांनी आता करून दाखवलं. पप्पा, मला इतका अभिमान वाटतो की तुम्ही जे आतापर्यंत कुणीच करून दाखवलं नाही ते तुम्ही करून दाखवले. खूप आनंद होतोय. जरांगेजी यांचे बाबा देखील या ठिकाणी आहेत. ते म्हणाले होते मगाशी की जरांगेजी म्हणजे मनोजजी खूप जिद्दी आहेत, म्हणजे ते जे ठरवतात ते करून दाखवतात. तर त्यांच्याशी बोलायला आवडेल, ते बोलतील काही? बाबा बोलतात. बाबा बोला तुम्ही. बाबा बोला. नाही, राम. बोला. पुन्हा बोला. मोठे बोला. ते नाव नाही, तुम्ही बोला, समोर बोलून बोला. बाबा नाही, फोन ठेवा खाली. बाबा बोला, समोर बघा. चौकडा आनंद झाला, जयंतीला आनंद झाला, आम्हाला आनंद झाला. लवकरात घरी या. आम्हाला खूप काळजी लागलेली, आता काय सारं भेटलंय, मुख्यमंत्र्यांनी काम केलंय, आनंद झाला. साऱ्या जनतेला आनंद झाला, आम्हाला आनंद झाला.
जरांगीजी, तुमचे वडील बोलतायत, तुम्हाला बोलायचंय त्यांच्याशी. आता गेल्याच्या नंतर मी त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांनाही बोलणार आहे, परंतु आंतरवालीत अगोदर जाऊन सगळं सविस्तर त्याचं केल्याच्या नंतर मग घराकडे जाणार. ते म्हणतायत आता की तुम्ही लवकर घरी या. आता 4 महिने होऊन गेले आणि आता जनतेला आनंद झालाय, सगळ्यांना आनंद झालेला आहे, तर तुम्ही आता लवकर घरी या. भेट दिली आणि लोकांशी एकदा संवाद साधून तिथं बैठक घेऊन एकदा ठरवलं की मग जाणार. शेवटी काय माय बापाची माया असते. त्यांना वाटतं आपलं पोरग 4-5 महिन्यापासून घरी नाही. तसंच माझ्या मराठा समाजालाही वाटतं की 4-5 महिन्यापासून आपले पोरग घरी गेलेलं नाही, त्यांनी घरी जायला पाहिजे. मी काल नुसता साधा एक शब्द काढला, काल एक शब्द काढला मी, शिव सोडून जातोय आणि समाजाला काल म्हणलं की मी उपोषण करतोय. अख्खा समाज मुंबईतला आज कोटीनं मराठा समाज मुंबईत घुसला होता. सगळ्यांचा विरोध होता की तुम्ही उपोषण नाही करायचं. आम्ही म्हणताल तसं इथं बसून राहतो, काय करायचं ते करतो, तुम्ही नाही करायचं. समाजही तेवढा प्रयत्न करतो. माझं समाजाला फक्त आता एकच आव्हान, समाजावर ज्या ज्यावेळेस संकट येईल, ज्या ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस मी मुलगा म्हणून मला हाक द्या, मी उभा राहील. फक्त घरी या आणि आपला समाज खूप आधीपासून पाठीशी आता पण आहे. तुम्ही फक्त लवकरात लवकर घरी या. तुमच्या स्वागताची आम्ही जंगी तयारी केलेली. फक्त लवकरात लवकर घरी या, जसं होईल तसं लवकर घरी या. सर्वप्रथम मी पप्पाला शुभेच्छा देतो आणि पूर्ण मराठा समाजाला पण शुभेच्छा देतो, कारण आपल्या 70 वर्षाच्या लढ्याला आज यश आलंय आणि आपला हा लढा आता पूर्णपणे संपला असं मला वाटतंय. आणि पप्पांनी तो विजय मिळवला संपूर्ण समाजाच्या पाठिंब्याने. त्याच्यामुळे आम्ही पप्पाचे आणि पूर्ण समाजाचे खूप खूप आभारी आहोत आणि आता आम्ही या आरक्षणाचा पूर्णपणे लाभ घेऊन पुढील शिक्षणासाठी नव्याने वाटचाल करू. जरांगीजी, तुमची दोन्ही मुलं बोलतायत या ठिकाणी आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ते पुढे जात आहेत असं दिसतं. खणखणीत बोलणं आहे त्यांचं आणि मतं देखील तुमच्यासारखी ठाम आहेत असं दिसतं. काय असतं की आपण काम करताना निर्भीडच असलं पाहिजे, मतही प्रखर असले पाहिजे. कुटुंब हा भाग वेगळा आणि सामाजिक आंदोलन हा भाग वेगळा आहे. कारण ज्याच्या वेळेस आपण सामाजिक काम करतो त्याच्यातले तेवढी खरखरपणा आपल्यात असला पाहिजे आंदोलन करताना. आणि आपण आपल्याकडं जिद्द मेहनत करण्याची तयारी आपली पाहिजे. आपण किती प्रामाणिकपणे कष्ट करतो त्यावेळेस मात्र समाजाला नाही. माझ्या समाजाला माझं आता शेवटी एकच आव्हान की काही संकट आले तरी हा तुमचा मुलगा जरा ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. कोणचंही संकट येऊ, आरक्षणाचं असो किंवा कुठलंही असो राहणार. फक्त आता आरक्षण मिळालं तर जाणून घ्यायचंय आणि तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन पूर्ण समाजाला एकदा विजयाची सभा म्हणून एकदा सभा करून टाका आणि तुम्ही घरी या. जरांगीजी, वाट पाहत आहे तुमचं कुटुंब तुमची. आता सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु ज्यावेळेस आपण वेळावर चालला असतो आणि समाजाचं ज्यावेळेस आपण खांद्यावर जबाबदारी घेतली त्यावेळेस आपण जबाबदारीच पार पाडायची असते. आपल्याला भावनिक होऊन नाही चालत, कारण भावनिकापोटी आपले पाय जर मागं ओढायला लागले तर समाजाचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण प्रामाणिकपणा आत्तापर्यंत केला, आता घरी जायला अडचण नाही आहे. आपण प्रामाणिकपणे समाजाचं काम केलं. माझ्या समाजाला फक्त एवढीच एकच विनंती आता की समाजाला याचा लाभ मिळतोय. 57 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय, काही परिवारालाही मिळणार आहे आणि सगळे स्वराच्या माध्यमातून मिळणार आहे. प्रचंड संख्येनं मराठा समाज आता आरक्षणाचा जाणार. फक्त माझ्या मराठा समाजाच्या गोरगरिबाच्या लेकरांना याचा लाभ घेऊन आता आपण मोठं व्हावं आणि आम्हाला तुमच्या अंगावर या नवीन दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून वरती एकदा बघायला मिळावे, बस आपलं स्वप्न पूर्ण झालं. तोपर्यंत संघर्ष राहणार आहे आणि मी चालू ठेवणार आहे. जरी माझं शरीर मला साथ देत नसलं तरी मी समाजासाठी जीवाची पर्वा करणार नाही. हे समाजाला माझा पुन्हा एकदा शब्द आहे की समाजाने जे ताकद उभा केली त्या ताकदीचं मी चीज केलं. हा विजय हा माझ्या मराठा समाजाचा आहे आणि मराठा समाज शेवटी माझ्यासाठी दैवत आहे, मायबाप आणि मुलगा म्हणून काम करतो आणि करत राहतो.
खूप खूप धन्यवाद जरांगेजी. आणि जरांगेजी, तुमच्या कुटुंबियांचे देखील खूप खूप धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन देखील.